गेल्या काही वर्षांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या आनंदवनाला आता नवी उमेद मिळाली आहे। कुष्ठरोगी, वंचित आणि दुर्बल घटकांची सेवा करणाऱ्या आनंदवनाला सरकारकडून शाश्वत निधी देण्यात आलाय। आनंदवनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निधी संदर्भात घोषणा केली आहे। आता आनंदवन पुन्हा बहरणार। आनंदवनला 10 कोटी शाश्वत निधीची भेट। कुष्ठरोगी रुग्णांचं अनुदान देखील आता 6000 रुपये। चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरात 1948 पासून कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या आनंदवनला सरकारनं मदतीचा हात दिला। गेली काही वर्ष निधी अभावी आनंदवन आर्थिक अडचणीत होतं। याच गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सरकारनं भरघोस निधीची घोषणा केली। यंदा प्रकल्पाची 75 पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आनंदवन मित्र मेळावा घेण्यात आला। 2 दिवस यात विविध उपक्रम राबवत साधक बाधक चर्चा झाली। समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंदवनाची आर्थिक कोंडी लक्षात घेता कुष्ठरोग्यांच्या उपचार पुनर्वसनात घसघशीत वाढ करत आनंदवनच्या कॉप्स फंडासाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। कार्य या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे। हा जगन्नाथाचा रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहेत, त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये। दरम्यान शासनाच्या या पाठबळाबद्दल आनंदवनानं आभार व्यक्त केले। सरकारनं मदतीचा हात पुढे केल्यानं आनंदवनावरचं संकट टळलंय। आगामी काळात आम्ही आणखी जोमानं काम करणार असल्याचं कौस्तुभ आमटे यांनी म्हटलंय। पहिला टप्पा 10 कोटीचा शाश्वत निधी आरोग्य सेवा समितीला महाराष्ट्र शासनातर्फे स्वतःच्या अखत्यारीत विशेष बाब म्हणून जाहीर केला, त्याबद्दल आम्ही अंतःकरणपूर्वक आभार मानतो त्यांचे। आणि दुसरी बाब म्हणजे खूप मोठं सरप्राईज आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की प्रति कुष्ठरुग्ण प्रतिदिन कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी आणि पुनर्वसनासाठी संस्थेला जे 2200 रुपये आणि 2000 रुपये असं अनुदान प्रत्येकी 600 कुष्ठरुग्णांसाठी मिळायचं, तर ते अनुदान त्यांनी वाढवून दोन्ही हेड्स खाली 2200 आणि 2000चं 6000 केलंय। त्यामुळे 1200 कुष्ठरुग्णांना इथे कुष्ठरुग्ण प्रतिमाह हे 6000 रुपये अनुदान महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळणार आहे। कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी 1948 साली फक्त 2 झोपड्यांपासून आनंदवनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही। एखाद्या प्रकल्पाच्या वाटचालीतली 75 हा एक मैलाचा दगड आहे। त्यातही केवळ मदतीवर चालणाऱ्या आनंदवन सारख्या संस्थांचा प्रवास अधिक लक्षवेधी आहे। आता सरकारच्या या भरीव मदतीमुळे निर्धारपूर्वक पावलं टाकण्यासाठी आनंदवन सज्ज झालंय। आशिष अंबाडी, झी 24 तास, चंद्रपूर।